नव्यानं मुंबईकरांच्या सेवेत रुजू झालेली मेट्रो आज धीम्या गतीनं धावतीये। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रोचा वेग मंदावलेला आहे। त्यामुळे तब्बल 10 ते 15 मिनिटं उशिरानं मेट्रो धावतीये। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमच्या प्रतिनिधी रीमा जावळे आहेत आपल्यासोबत। रीमा, मेट्रोची गती मंदावण्याचं कारण नेमकं काय आहे? रेश्मा, मेट्रो प्रशासनाकडून तसं कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाहीये। कालपासूनच ते सांगत होते की तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो उशिराने आहे, पावसामुळे मेट्रो उशिराने धावते, हेवी रेनमुळे। मात्र आज कुठल्याही प्रकारे पाऊस सकाळपासून मुंबईत पडलेला नसून तरीही मेट्रो 2 घाटकोपर ते एअरपोर्ट रोड स्टेशनच्या मध्ये 1 ते 1.5 मिनिटांपेक्षा जास्तचा थांबा घेते, ज्याच्यामुळे मेट्रो त्या 2 स्टेशन दरम्यान उशिरा धावते। तसंच असं कळतंय की घाटकोपर स्टेशनवरच्या 2 पैकी एकाच प्लॅटफॉर्म कार्यरत आहे, ज्याच्यामुळे ही मेट्रो उशिराने धावत असल्याचं कळतंय। रीमा, मेट्रो सोबतच अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक देखील मंदावल्याची माहिती मिळते। ट्रॅफिकचे अपडेट्स काय आहेत तुझ्याकडे? रेश्मा, ट्रॅफिक प्रामुख्याने पश्चिम द्रुतगती मार्गावरच धीम्या गतीने आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सध्या तरी सुरळीत चालतोय, कारण पावसानं आज मुंबईत सकाळपासून विश्रांती घेतली आहे। गोरेगाव MTNL ब्रिज जो गोरेगाव ईस्ट आणि वेस्टला जोडतो, त्याच्यावर सिग्नल मध्ये बिघाडामुळे वाहतूक धीम्या गतीने असल्याचं कळतंय। तर तुलसी पाईप रोडवर माहीम ते लोअर परेल दरम्यान नेहमीप्रमाणेच वाहतूक धीम्या गतीने। रीमा, धन्यवाद। तेव्हा मेट्रो आणि ट्रॅफिक जॅम सध्या असलं तरी लोकल सेवा मात्र सुरळीत असल्याची माहिती मिळते। रीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल।